नमस्ते मंडळी, ट्रॅव्हलर गणेश यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही आलो एकविरेला. तर आमचा जो प्रवास होता एकविरेला येण्याचा, हे मंदिर जे आहे लोणावळ्याला आहे आणि आम्ही रोड जर्नी केलेली, बाय कार आलेलो. तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही बाय ट्रेनने सुद्धा येऊ शकता. लोणावळ्याला उतरलात की तिकडनं तुम्हाला ऑटो मिळते, ती 150 ते 200 रुपये घेते आणि इथे सोडते तुम्हाला. तर पायथ्याशी दर्शन करून मग आम्ही पण प्रवासाला सुरुवात केली. तर इथे टोटल 500 पायऱ्या आणि त्या चढ्यासाठी तुम्हाला एक अर्धा ते पाऊण तास लागतो. आणि इथे तुम्हाला सगळे शॉप्स मिळतील, जिथे तुम्ही देवीसाठी ओटी वगैरे घेऊ शकता आणि नंतर प्रसाद वगैरे पण तुम्ही इकडनंच घेऊ शकता. तो टोटल प्रवास आहे इकडचा हा 3 ते 4 तासाचा, शनिवार आणि रविवारचा. आणि बाकीच्या दिवशी 2 तासात पण तुम्ही करू शकता इथे, कारण शनिवार आणि रविवारमध्ये कोळी बांधव जास्त असतात, कारण त्यांचं ते कुलदैवत आहे, त्यामुळे त्यांची संख्या खूप जास्त असते. आणि इथे आता ड्रेस कोड पॉलिसी आहे, त्यामुळे तुम्हाला प्रॉपर पूर्ण जीन्स वगैरे किंवा टी शर्ट असं सगळं चालेल. 3/4 वगैरे अलाउड नाही. आणि मुलींसाठी पण 1 पीस वगैरे घालू नाही शकत, पूर्ण वेअरिंगच अलाउड आहे. ड्रेस वगैरे घालून ते दर्शन करू शकतात, ड्रेस साडी वगैरे. अदरवाईज मंदिराच्या जवळ गेल्यावरती लोक आपल्याला बाहेर काढतात आणि ते चांगलं दिसत नाही. तर हा ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला सगळ्या डिटेल यामध्ये शेअर केलेल्या आहेत. तर फायनली आम्ही 1.5 तासाचा प्रवास करून आतमध्ये पोहोचलेलो आहे. आता 10 मिनटात आमचं दर्शन होईल. आणि आतमध्ये तर व्हिडिओग्राफी वगैरे अलाउड नाही, मी बाहेरूनच घेतलेलं आहे सगळं ओटी वगैरे. आणि आता आतमध्ये चाललेलो आहे. तर तसं बघायला गेलं तर 1.5-2 तासामध्ये झालं आमचं. आणि फायनली आता बाहेर आलो. हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे. आणि दर्शन अगदी चांगले झाले, कुठे ढकलाढकली नव्हती. तर पुरुषांसाठी वेगळी लाईन होती आणि स्त्रियांसाठी वेगळी लाईन होती. आणि जागोजागी पंखे होते, त्याचप्रमाणे पाण्याची सोय वगैरे सुद्धा होती, त्यामुळे तुम्हाला कुठे असा थकवा वगैरे वाटणार नाही. तसं बसायलासुद्धा होतं मध्ये मध्ये. तर फायनली आता बाहेर आलेलो आहे मंदिराचं दर्शन घेऊन. दर्शन खूप छान झालं आणि इकडचं वातावरण इतकं छान होतं की कुठे थकवा असा जाणवला नाही. हे बघा वातावरण. तर इथे लेण्या-बिण्यांमध्ये पण तुम्ही व्हिजिट देऊ शकता. 20 ते 25 रुपये तिकीट आहे. ते तिकीट घेऊन तुम्ही आतमध्ये लेण्यांचे दर्शन करू शकता. तसेच धबधबे वगैरे सुद्धा आहे. तर मस्त वाटतं, ओव्हरऑल वातावरण खूप छान आहे. आम्हाला कोळी बांधव भेटले, त्यामध्ये आम्ही थोडं डान्स वगैरे केला, त्यांच्यावर एन्जॉय केला. बघू शकता तुम्ही इथे. मस्त वाटलं डान्स करून आम्हाला. फायनली आता आम्ही निघतो आहे. तर आम्ही आता टायगर पॉईंटला जातो आहे. मी प्रसाद वगैरे सगळं वरतीच घेतलं. ही आमची गाडी आहे, त्या गाडीने आम्ही आलो होतो. 7-8 लोक होतो आम्ही. हा माझा मित्र हर्षल. तर आम्ही आता निघतो आहे टायगर पॉईंटच्या इथे. आम्हाला टोटल 5 तास लागले, कारण आम्ही जरा मस्ती मजा करून जात होतो दर्शनाला. तर टायगर पॉईंटला आलो आहे बघा. मस्त इकडचं वातावरण पण खूप छान आहे. आणि इथे ना जाळ्या लावलेल्या आहेत, त्याच्या बाहेर जाऊ नका फोटोग्राफीसाठी किंवा सेल्फी वगैरेसाठी, कारण खूप रिक्स आहे. आणि इथे प्रोटेक्शन असं काही नाही, डायरेक्ट तुम्ही आतमध्ये जाल. आणि म्हणूनच इथे जाळ्या लावलेल्या आहेत. त्या आतमध्येच राहून तुम्ही जे काही फोटोग्राफी करायची आहे ती करू शकता, कारण वातावरण छान आहे. त्यामुळे आपण पुढे पुढे जातो सेल्फी वगैरे घ्यायला, पण तसं करू नका अजिबात. इथे बायकर वगैरे खूप येतात. आणि पावसाळ्यात इथेच या स्पॉटला व्हिजिट देण्याची मजा आहे. आणि इथे खाण्यापिण्याचं पण आहे बाजूला. हे बघा मका आहे, 50 रुपयाला मिळतो. आणि अजून बाकीचं पण आहे, ते पण तुम्ही घेऊ शकता. 20 ते 30 रुपये कॉस्टिंग आहे. ते घेऊन तुम्ही मस्त वातावरणाचा आनंद घेत तिथे बसून मस्तपैकी खाऊ शकता. हे बघा सगळे हे टुरिस्टच आहे इथे आलेले. तर फायनली आता आम्ही मुंबईला निघालेलो आहे. 2-3 दिवस होतो आम्ही लोणावळ्याला आणि खूप मजा केली. पूर्ण डिटेल मी तुम्हाला देतो. हे बघा आमचे सगळे छोटे आणि मोठे फंटर फायनली बाय करतात आहे. तर मंडळी, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, त्याने नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं. तर पूर्ण डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.